नसरापूर आणि त्यांना फाईट करत असताना टीम गणेगाव संघ, इथून अगदी गणेगाव संघाने नाणेफेकी जिंकली जरूर होती. इथून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय, आमंत्रित केलं इथून फलंदाजीसाठी नसरापूर संघाला. ओहो, यावेळेस पहिलाच चेंडू, इथून खऱ्या अर्थाने पहिल्याच चेंडूवरती गणेगाती प्रहार. चेंडू जाणार सीमा रेषा पार. इथून खऱ्या अर्थाने चौकार पाहायला मिळाले. या चौकाराच्या साहाय्याने खऱ्या अर्थाने नसरापूर संघाचं खातं खोललं जाते, अकाउंट ओपन जरूर झालंय. अगदी एकच ग्रामपंचायतमधले दोन्ही टीम्स अगदी जेव्हा एकमेकासमोर खेळत असताना अगदी मैत्रीपूर्वक लढत पाहायला मिळेल यात मात्र काही शंका नाही. ओहो, इथून खऱ्या अर्थाने येस पंच लेग बाय बॅट कट आहे का? येस, इथून बॅट कट आहे. आणि एक सिंगल धावेच्या साईने 5 धावा दाखल का बरं? हो, यावेळेस फटका कमालीचा आहे. अगदी कार्पेट साह्याने चेंडू जाणार क्षेत्ररक्षकाकडे, इथून अगदी उचल फेक करणार. तत्पूर्वी सिंगल कंप्लीट झाली आणि इथून खऱ्या अर्थाने एक धावेने दाखल 6 धावा दाखल का बरं? हो, यावेळेस कमालीची गोलंदाजी, निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. यावेळेस इथून खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा थोडंसं रनअप मध्ये डिस्टर्ब आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने डेट. हो, यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक, फटका फसलाय आणि इथून हो, यावेळेस टॅप केलाय. इथून क्षेत्ररक्षक कमाली तर डायरेक्ट हिटचा प्रयास. हो, इथून अगदी ठोक्याची घंटा आणि इथून खऱ्या अर्थाने येस, नक्कीच थर्ड अंपायरांकडे इथे रिफर केलंय, अगदी चेक केलं जाईल.
येस पंच अंपायर डिसिजन जे असेल ते अगदी इथून अगदी खबर झालं नव्हतं आणि त्यानंतर खरं तर एक धाव ना पंच. येस एक धाव आणि इथं खरं तर धावफलक पुढे सरसावत. येस षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती गोलंदाज आयुष. स्कोर धावफलकाचा विचार केला तर धावफलक 7 या धावसंख्येवरती आहे. हो यावेळेस अगदी कमालीचा चेंडू जरूर होता आणि त्यानंतर खरं अर्थाने यष्टिरक्षकाकडनं त्या चुका पाहायला मिळाल्या होत्या आणि इथून खरं अर्थाने लेग स्लिप क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. येस बाईट प्लस 1 अशा 2 धावा. इथून खरं अर्थाने 2 धाब्याने धावफलक 9 धावा धावफलकावरती. हो यावेळेस अगदी लोअर फुलटॉस अगदी फुलटॉस चेंडू होता अगदी स्लोवर फुलटॉस आणि इथून खरं अर्थाने चेंडूची सांगत आहे. कमालीची गोलंदाजी आयुष यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस अजून एकदा निर्धाव चेंडूची सांगता चांगली गोलंदाजी इथून खऱ्या अर्थाने गोलंदाजी ट्रॅकवरती आयुष्य अगदी बाईट प्लस 1 जरूर आलं. त्यानंतर खऱ्या अर्थाने 3 चेंडू देखील निर्धाव इथून या गोलंदाजाने अगदी गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्या अगदी कमालीची गोलंदाजी आणि इथून खऱ्या अर्थाने पहिल्या षटकांती धावफलकाचा विचार केल्यानंतर फक्त आणि फक्त 7 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या होत्या. इथून खऱ्या अर्थाने आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत अगदी 3 चेंडू निर्धाव जरूर आलेत. एक वाईट प्लस बाईकची धाव देखील एक पाहायला मिळाली. इथून खऱ्या अर्थाने या 2 धावा खर्च केल्यात. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. इथून खऱ्या अर्थाने 3 चेंडूवरती किती धावा बनवले जातील. बॅटचे लिडिंग एच हा यावेळेस प्रयत्न पुन्हा एकदा प्रयत्न अगदी 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न काम जरूर झालं होतं आणि इथून खऱ्या अर्थाने चांगले प्रयत्न अगदी स्लिप क्षेत्ररक्षकाचे शेवटच्या मोमेंटला अगदी 4 चौकार जाऊ शकला असता. अगदी शेवटच्या मोमेंटला 2 धाबा वाचवल्यात आणि इथून खऱ्या अर्थाने या 2 धाबेच्या सायने धावफलक 11 धाबा धावफलकावरती. हो यावेळेस एक्स्ट्रा खबर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. अगदी क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल झाली आहे कंप्लीट. इथून खऱ्या अर्थाने एक सिंगल धाब्याच्या सायने धावफलक 12 धाबा धावफलकावरती. हो यावेळेस आणि इथून खऱ्या अर्थाने फलंदाज होईल बाद. ओमकार बॅक टू द
दुसरं शेवटचं षटक आणि अगदी शेवटच्या षटकामध्ये किती धावांचं टार्गेट दिलं जाईल टीम अगदी गणेगाव संघाला पाहावं लागेल. नसरापूर संघाकडनं आपण पाहतोय अगदी 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय आणि धावफलकाचा विचार केला तर 12 धाबा. इथून खरं तर पहिलाच चेंडू प्रमोद गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलाच चेंडू बाईट आलाय. या बाईटच्या साहाय्याने अगदी धावफलक पुढे सरसावत असताना 13 धाबा धावफलकावरती. यावेळेस डायरेक्ट हिटचा प्रयास इथून करत एक सिंगल झाली होती कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न डायरेक्ट हिटचा प्रयास मग थोडासा मिस झाला आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने दुसऱ्याचा प्रयत्न करत असताना इथून खऱ्या अर्थाने 2 धाबा कंप्लीट झाल्यात. 2 धाब्याच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना 15 धाबा धावफलकावरती. हो यावेळेस पुन्हा एकदा फक्त आणि फक्त बॅटची लिडिंग एज फारसा जास्त संपर्क झाला नव्हता आणि त्यावरती अगदी स्वतः यष्टीरक्षक चेंडूवरती जाणार उचल फेक करणं. तत्पूर्वी मात्र इथून एक सिंगल झाली या कंप्लीट. सिंगल धाब्याने धावफलक 16 धाबा धावफलकावरती. हो यावेळेस कमालीचा चेंडू इथून खऱ्या अर्थाने निर्धाव चेंडूची सांगता. षटक क्रमांक 3 अगदी शेवटचं षटक आहे. 3 चेंडूंचा खेळ अद्याप तिथून संपला गेलाय. धावफलकाचा विचार केला तर 16 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात आणि इथून खऱ्या अर्थाने शेवटचे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. अगदी उर्वरित 3 चेंडूवरती किती धावा आणि किती धावांचं टार्गेट मात्र इथून दिलं जाईल पाहावं लागेल. हो यावेळेस पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. बॅटरनी बॉलचा फारसा संपर्क नाही. लेग बायच्या स्वरूपात एक मिळाली धाव. एक धावेच्या साहाय्याने धावफलक 17 धावा धावफलकावरती. हो यावेळेस चेंडू अगदी गॅप झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला नो मॅन लँड्स मध्ये आणि इथून खरं आणि इथून पुन्हा एकदा अगदी इथून हा यावेळेस अगदी सिंगल होती तिथं अगदी दुसरी देखील चोरटी धाव घेण्यात दोन्ही फलंदाज यशस्वी होत असताना या 2 धाब्याच्या साहाय्याने धावफलक 23 धाबा धावफलकावरती 24 धाबांचं टार्गेट आहे. येणारे 18 चेंडू 24 बनवायचे तिथून टीम गणेगाव संघाला.
18 चेंडू 24ची गरज आहे आणि इथून करत त्या 18 चेंडूवरती कशा प्रकारे 24 धावा बनवले जातील पाहावं लागेल. चला 6व्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज तेजस यावेळेस नसरापूर संघाकडनं आपण पाहतोय अगदी 24चं टार्गेट आहे आणि 24 अगदी धावा डिफेन्स करायचा आणि त्या कशा प्रकारे केल्या जातील. ओ हो 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 हा यावेळेस अगदी क्षेत्ररक्षकाकडनं चुका. अगदी साधा आणि सोपा झेल जरूर होता, झेल पकडायचा होता. इथून करत फलंदाज विराज अगदी पहिल्याच चेंडूवरती अगदी झेल जरूर होता, पकडलं असतं तर नक्कीच इथून विराजच्या पारीचा अंत जरूर झाला असता. अगदी 24चं टार्गेट, 24 धाव्यांचा पाठलाग करत असताना टीम गणेगाव संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आता इथून खऱ्या अर्थाने स्ट्राईक एंडवरती नितेशला पाहतोय. पहिल्या चेंडूवरती जरूर एक सिंगल कंप्लीट झाली. हो 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 या वेळेस अगदी सिंधूला उडवण्याचं काम जरूर केलं होतं तेजसने, मात्र इथून अगदी पुल पे पुल सक्सेसफुल. सिंधू आउट ऑफ द पार. सिंधू थांबणार नाही आहे. अगदी नितेशच्या बाटमधून हा दर्जेदार षटकार टीज आहे. हो यावेळेस अजून एकदा अगदी पॉइंट रिझन क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं. सिंधू आउट ऑफ द पार. चौकार. खबरी सजवून एकदा कमालीची गोलंदाजी. अगदी चौकार आणि षटकार जर आला नसतं तर नक्कीच इथून खरं तर तेजसने गोलंदाजीवरती थोडंसं कमबॅक केलं असतं. मात्र इथून अगदी 2 चेंडूवरती मोठे 2 फटके पाहायला मिळाल्या अगदी नितेशच्या बाटमधून. इथून खऱ्या अर्थाने शेवटचा चेंडू या षटकातील 11 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. शेवटच्या चेंडूवरती अगदी किती धावा बनवल्या जातील पाहावं लागेल. ओ हो 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 यावेळेस स्टँडर्ड डिलिव्हर. इथून अगदी चेंडू जाणार सीमा रेषा पार.
षटकार आणि इथून या षटकाराच्या साहाय्याने धावफलक 17 धावा धावफलकावरती. हो यावेळेस फक्त आणि फक्त दिशा दिली. इथून चेंडू थांबणार नाही. अगदी पॉइंट रिझन मधून चौकार, या चौकाराच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. 21 धावा धावफलकावरती. आता इथून खरं त्याने फक्त आणि फक्त 3 धाब्यांची गरज आहे. येणारे 11 चेंडू 3ची गरज. हो 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 यावेळेस विजय फटका अगदी रिव्हर्स अटेन थर्ड मॅन रिझन मधून. अगदी इथून नितेश चाबाट मधून विजय फटकाला. इथून खरं तर अभिनंदन टीम गणेगाव आणि हडलक टीम नसरा